तर आजचा आपला प्रोग्राम आहे. आपल्याला एन स्टुडंट एक्सेप्ट करायचे आणि डिस्प्ले करायचे. एन स्टुडंट टाकणार आहे मी, त्यांचे डिटेल्स, रोल नंबर, नेम आणि त्यांचा ॲड्रेस ते आपण डिस्प्ले करू. सुरुवात करू. मग आता आपली सुरुवातीला आपलं स्ट्रक्चरचं यूज करून करणार आहे आपण. ह्या शीट घेऊन आज पीसी नाही माझ्याकडं मित्राचं, मी आज गेलो नाही रूमवर. सुरुवातीला आपली हेडर फाईल राहणार आहे हॅश इन्क्लूड. आपण स्ट्रक्चरचा यूज करून बनवणार आहे, म्हणून स्ट्रक्चर करता आपल्याकडे कीवर्ड आहे स्ट्रक्ट नावाचा. स्ट्रक्ट स्टुडंट STUDENT. स्ट्रक्ट स्टुडंट एक कीवर्ड स्टुडंट नावाचं मी आता एक स्ट्रक्चर बनवून राहिलो. फोनमध्ये सुद्धा घेऊ शकते तशी मी लिंक, ॲपची लिंक तुम्हाला तुमच्याकडे जर लॅपटॉप नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे ॲपची. आपल्याला सुरुवातीला त्यांचा रोल नंबर ॲक्सेप्ट करायचा आहे. रोल नंबर इंटिजर रोल नंबर झाला, मग आपण त्याचा नेम ॲक्सेप्ट करू. नेम ॲड्रेससुद्धा आपला त्याच्यामध्येच राहणार आहे. ॲड्रेस पण आपला कॅरेक्टर ॲड्रेस राहणार आहे एक. आपलं स्ट्रक्चरचं व्हेरिएबल झालेलं आहे. आता घेऊन सगळे 3 रोल नंबर, नेम आणि ॲड्रेस. स्ट्रक्चरचा एक व्हेरिएबल एक्सेप्ट करून घ्या. इथं आता एक स्टुडंटला मी घेतो. आपल्याला एन स्टुडंट एक्सेप्ट करायचे म्हणून इथं एक आपल्याला ॲड्रेस लागणार आहे. मी इथं समजा 20चा एक ॲरे घेतला, तुम्ही जास्त घेतला तरी काय अडचण नाही. इथं आता मेन घेऊ आपण. मेन चालू करू. मेन चालू केल्यानंतर इथं मेनचे क्लोज करले, ओपन करले देऊन घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला एन स्टुडंट एक्सेप्ट करायची. मग आपल्याला एक एन नावाचं एक व्हेरिएबल लागेल, इंटिजर एन. आपल्याला फॉर लूप लागेल एक, त्याच्याकरता आय नावाचं एक व्हेरिएबल घ्या. मग इथं एक मेसेज टाका पहिले आता प्रिंटएफमध्ये. एंटर द टोटल स्टुडंट. हा प्रोग्राम आज प्रॅक्टिकलला पण आलता. आज माझे काही मित्र होते ते गेलते ना प्रॅक्टिकलला, त्यांचं प्रॅक्टिकल होता आज, त्यांनी सांगितलं मला म्हणून मी घेतला आहे आजचा. बाकीचे नंतर घेऊ. पहिले जे प्रोग्राम स्लिपला येत आहे ते घेऊन टाकू पहिले. मग आता आपल्याला इथं एक एन एक्सेप्ट करायचं आहे. मग त्याच्याकरता एन आपण इंटिजरमध्ये घेतलेला आहे. मग %d. त्याच्यानंतर इथं एन रीड करायचं. मग आपल्याला अँड लागेल. अँड एन. आता आपल्याला एन एक लिमिट एक्सेप्ट झालेली आहे. आता फॉर लूप लागेल आपल्याला. फॉर लूपमध्ये बिगायचं आहे म्हणून त्याच्याकरता आय आपला 0 चालू होणार आहे. नंतर आय आपला लेस दॅन एनपर्यंत जाणार आहे आणि आय हा ++ होत राहणार आहे. आय एक वाढत राहणार आहे. 0 चालू होतं म्हणून तो लेस दॅन एन राहणार आहे, म्हणजे n-1पर्यंत जाणार आहे. 0 आपण जर 1 स्टार्ट केला तर एन आपल्याला इक्वल टू एन घ्यावं लागणार आहे. पण मग शक्यतो 0 घ्यायचं, मग जास्त करून चुकत नाही आपल्याला. आता फॉर लूप एक लागणार आहे आपल्याला, कारण आपल्याला एन स्टुडंटचे मग त्यांचे डिटेल्स पण लागणार आहे ना. मग इथे प्रिंटएफचा मेसेज देऊन घ्या. प्रिंटएफ एंटर स्टुडंट डिटेल्स एंटर स्टुडंट डिटेल्स ॲज. सुरुवातीला आपण काय घेतलं ते एकदा बघून घ्या. सुरुवातीला आपण रोल नंबर घेतलेला आहे. रोल नंबर, मग नेम, मग ॲड्रेस. एक /n देऊन टाका लागलं तर न्यू लाईनला, किंवा /t टाकू आपण. मागच्या एका प्रोग्राममध्ये /t घेतलं. /t. आता आपल्याला एन स्टुडंटचे डिटेल्स एक्सेप्ट करायचे आहे. इथं स्कॅनॲपमध्ये त्यांना रीड करून घ्या. स्कॅनॲपमध्ये आपण 1 नंबर रोल नंबर घेतलेला आहे. मग इथं %d. रोल नंबरला नेम घेतलेला आहे, तो कॅरेक्टर ॲरे राहणार आपला. ॲड्रेस पण कॅरेक्टर ॲरे आपला, %असंच राहणार तो पण. मग आता आपल्याला त्यांना एक्सेप्ट करायचं. मग स्ट्रक्चरचे व्हेरिएबल आहे अँड यस ऑफ आय राहणार आहे, कारण मग आय नंबरचा आहे ना तो स्टुडंट कोणता. मग त्याचा इथं रोल नंबर आपण एक्सेप्ट करून घेऊ. त्याच्यानंतर आपला कॅरेक्टर ॲरे, मग त्याला आपण अँड टाकत नाही, मग परत यस ऑफ आय डॉट नेम राहणार आहे. त्याच्यानंतर मग आपला परत कॅरेक्टर ॲरे ॲड्रेसमध्ये, मग त्याला परत यस ऑफ आय डॉट इथं ॲड्रेस. ते एक्सेप्ट झाल्यानंतर आता आपल्याला त्याला डिस्प्ले करायचं आहे. डिस्प्ले करायच्या आधी आपण एक इथं मेसेज टाकून घेऊ. टेबल फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले झालं पाहिजे म्हणून एक मेसेज टाकून घेऊ आपण. इथं /n टाकू सुरुवातीला. तिथं मग /n टाकल्यानंतर आपल्याला सुरुवातीला रोल नंबर राहणार आहे.
रोल नंबर, परत /t एक, नंतर नेम राहणार आहे, परत /t झाल्यावर ॲड्रेस राहणार आहे, इथं एक /m. सगळं झाल्यानंतर एक खाली घ्या. मग परत आपल्याला एक फॉर लूप यूज करायला लागणार आहे. फॉर लूपमध्ये परत i पासून चालू होणार आहे आपला. i पासून चालू झालेला आपला <n पर्यंत जाणार आहे. i++ होत राहणार आहे. क्लोज करली, ओपन करली टाकून घ्या. आपल्याला पूर्ण डिस्प्ले करायची आहे एन स्टुडंट डिस्प्ले करण्याकरता इथं एक printfचा मेसेज टाकून घ्या. printfमध्ये आपल्याला स्कॅनएफ आणि डिस्प्ले करायचं आहे. मग मी याला कॉपी करून घेतो. समजा इथं टायमिंग वाजतो, तुम्ही शक्यतो कॉपीच करायचा प्रयत्न करीत जा. टायमिंग वाजतो चालतो आपल्याला. त्याला पेस्ट करून शेवटला एक ब्रॅकेट टाकून द्या. इथं एक आपला डबल कोट जास्त झाला आहे. printfमध्ये अँडची काही गरज नाही राहत आपल्याला टाकण्याची. एकदा परत चेक करून घ्या. आपल्याला फक्त इथं आता आहे याच्यानुसार हे टाकावं लागेल. इथं /m. इथं जसं आपण हे टाकलेलं आहे ना, इथं एवढ्या जागेत मी बिंगवतो आहे इथं /m. इथं जसं तुम्ही टाकलेलं आहे ना तसंच इथं पण टाकत चला. आपण कसं वरती काय /n टाकला होता सुरुवातीला, मग /t टाकला होता, मग नंतर परत इथं /t टाकला होता, शेवटला /n टाकला होता. अशा प्रकारे आपला प्रोग्राम झालेला आहे. परत एकदा बघून घ्या, काही राहिलं असेल तर. झालेला आहे. आता रन करून दाखवतो मी तुम्हाला. आपलं विदाउट एरर रन झालं आहे. आता एंटर द नंबर ऑफ टोटल स्टुडंट मी 2 टाकले. तुम्ही जास्त पण टाकू शकता. स्टुडंटचे डिटेल्स टाकायचे आपल्याला. आता कसे टाकायचे ते रोल नंबर नेम वाईज टाकायचे. रोल नंबर टाकला 1, नेम समजा मी माझाच घेतो पार्थ, आणि त्याचा ॲड्रेस टाकला लोणी. आता सेकंड स्टुडंटचे रोल नंबर राहणार आहे 2, त्याचं नेम टाकलं मी समजा करण, त्याचा ॲड्रेस टाकला नाशिक. हे बघा आता टेबल फॉर्मॅटमध्ये आपलं डिस्प्ले झालं आहे. इथं आपलं रोल नंबर आणि ते इथं रोल नंबर आहे, मी क्लिक करतो इथं नेम आहे, नेमच्या खाली नेम आलेलं आहे, ॲड्रेसच्या खाली ॲड्रेस आलेला आहे. अशा प्रकारे आपला प्रोग्राम रन झाला आहे. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा प्रोग्राम. थँक्यू. परत एकदा दाखवतो लागलं तर मी तुम्हाला झूम आउट करू. थँक्यू. ॲप पण तुम्ही सेव्ह पण करू शकता प्रोग्राम. इथं मेनूमध्ये सेव्ह ॲज करायचं, फक्त इथं तुम्हाला वाटेल ते नाव टाकायचं. समजा मी आता नाव टाकतो इथं STRUCT. स्ट्रक्चरने केला आहे मी स्टुडंटचा प्रोग्राम STUDENT. फक्त .c तसंच राहून द्या, ओके करायचं. .c कंपल्सरी तुम्ही कम्प्युटरमध्ये करा, फोनमध्ये करा. फाईल सेव्ह सक्सेसफुली. रन झालेला आपला प्रोग्राम. थँक्यू.